हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला, CTET आणि महा-TETसाठी मानसशास्त्राचे काही महत्त्वाचे असे प्रश्न तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहे. तर चला, पहिला प्रश्न बघा. हे सर्व प्रश्न हे प्रिव्हियस इयर आहेत आणि खूप महत्त्वाचे आहेत. प्रश्न पहिला पहा. पियाजे यांच्या मते बोधात्मक विकासाच्या किती अवस्था आहेत? तर 4 अवस्था आहेत. अभिजात अभिसंधान सिद्धांत कोणी मांडला? अभिजात अभिसंधान सिद्धांत हा इवान पावलोव यांनी मांडला. तिसरा प्रश्न. साधक अभिसंधान सिद्धांत कोणाचा आहे? BF स्किनर यांचा आहे. प्रश्न चौथा. प्रयत्न प्रमाद सिद्धांत कोणी मांडला? एडवर्ड थॉर्नडाईक. प्रश्न पाचवा. कोहलरने मर्मदृष्टीसाठी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? सुलतान नावाच्या चिंपांझी या माकडावर कोहलरने प्रयोग केला. आज मी पर्याय आणले नाही आहेत, कारण प्रश्न वाचल्यानंतर डायरेक्ट उत्तर वाचलं तर जास्त लक्षात राहील. चुकीचे पर्याय आपल्या लक्षात राहू नयेत म्हणून फक्त उत्तर आणलेलं आहे. समूह घटक सिद्धांत कोणाचा आहे? LL थर्स्टन यांचा समूह घटक सिद्धांत. भावनिक बुद्धिमत्तेचा जनक कोणाला मानले जाते? भावनिक बुद्धिमत्तेचा जनक हा डॅनियल गोलमन यांना मानले जाते. सॉरी. ब्लूमच्या वर्गीकरणानुसार सर्वोच्च बोधनात्मक उद्दिष्ट कोणते? मूल्यमापन. रक्तातील द्रवावर स्वभाव अवलंबून असतो असे कोणी म्हटले आहे? हिप्पोक्रेटस यांनी. प्रश्न क्रमांक 10 बघा. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? लेव वायोगस्की यांनी. प्रश्न क्रमांक 11. IQचे सूत्र काय आहे? IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे IQचं सूत्र आहे. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? पूर्वीचे ज्ञान नवीन शिक्षणास अध्ययन संक्रमण म्हणजे काय? एका परिस्थितीतील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत उपयोगी पडणे याला काय म्हटलं जातं? अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीतील ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत उपयोगी पडणे. म्हणजे जर तुम्हाला सायकल चालवता येत असेल तर गाडी पटकन तुम्ही चालवायला शिकता. याला काय म्हटलं जातं? अध्ययन संक्रमण. आता अध्ययन संक्रमणाचे प्रकार बघा. धन संक्रमण म्हणजे काय? पूर्वीचे ज्ञान नवीन शिक्षणास मदत करते. म्हणजेच काय? सायकल चालवता येत असेल तर गाडी पटकन चालवता येते. याला काय म्हणायचं? धन संक्रमण. आता ऋण संक्रमण म्हणजे काय? पूर्वीचे ज्ञान नवीन शिक्षणात अडथळा निर्माण करते. याला काय म्हणतात? ऋण संक्रमण. शून्य संक्रमण म्हणजे काय? पूर्वीच्या ज्ञानाचा नवीन शिक्षणावर काहीही परिणाम होत नाही. शून्य संक्रमण. संवेदन म्हणजे काय? उद्दीपकामुळे झालेली प्राथमिक जाणीव म्हणजे संवेदना. अवबोध म्हणजे काय? संवेदनांना अर्थ लावण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे अवबोध. प्रतिमा म्हणजे काय? वस्तू समोर नसताना मनात उभे राहणारे मानसिक चित्र म्हणजे प्रतिमा. स्मरणशक्तीचे 3 टप्पे कोणते? ग्रहण, धारणा, प्रत्याभरणा. त्यानंतरचे बघा पुढचे प्रश्न काही. बुद्धिमत्ता चाचणीचा जनक कोणाला मानले जाते? अल्फ्रेड बिने यांना. प्रश्न क्रमांक 21 पहा. IQ ही संकल्पना प्रथम कोणी मांडली? विल्यम स्टर्न यांनी. प्रश्न क्रमांक 22. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? हार्वर्ड गार्डनर. जी घटक सिद्धांत कोणाचा आहे? चार्ल्स स्पियरमन. त्रिस्तरीय बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? रॉबर्ट स्टर्नबर्ग. PMA सिद्धांताचा जनक कोण आहे? PMA सिद्धांत कोणाचा आहे? थर्स्टन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. विस्मरणाचा सिद्धांत कोणी मांडला? एबिंगहाऊस. विस्मरण चक्र कोणी मांडला? एबिंगहाऊस. प्रेरणा म्हणजे काय? वर्तनाला दिशा देणारी अंतर्गत शक्ती म्हणजे प्रेरणा. गरजांची श्रेणी सिद्धांत कोणाचा आहे? अब्राहम मॅस्लो. गरजांची श्रेणी अब्राहम मॅस्लो. मॅस्लो यांच्या सिद्धांतातील सर्वोच्च गरज आत्मसाक्षात्कार. व्यक्तिमत्व विकासाचा मनोविश्लेषण सिद्धांत कोणाचा आहे? सिग्मंड फ्राईड यांचा. फ्राईडच्या मते व्यक्तिमत्वाचे 3 घटक कोणते? इगो, सुपर इगो. खेळ ही बालकाची भाषा आहे असे कोणी म्हटले आहे? फ्रॉबेल यांनी. किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण आहेत? फ्रेडरिक फ्रॉबेल. करून शिकणे या तत्त्वाचा पुरस्कार कोणी केला? जॉन ड्यूई. प्रकल्प पद्धती कोणी विकसित केली? किलपॅट्रिक. मॉन्टेसरी शिक्षण पद्धतीचे जनक कोण? डॉक्टर मारिया मॉन्टेसरी. निकट विकास क्षेत्र झडपी संकल्पना कोणाची? लेव वायोगस्की यांची. अनुकरणाद्वारे शिकणे सिद्धांत कोणाचा? अल्बर्ट बंडुरा यांचा. बंडुरांच्या प्रसिद्ध प्रयोगाचे नाव काय? बोबोडॉल प्रयोग. मानसिक आरोग्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. मानसशास्त्राचे जनक विल्यम वुंट. भारतातील पहिले मानसशास्त्री प्रयोगशाळा कोठे स्थापन झाली? कलकत्ता विद्यापीठ. शिकण्याचे सर्वात प्रभावी साधन कोणते? तर अनुभव.
बालकाच्या विकासाचा पाया कोणत्या वयात घातला जातो? प्रारंभिक बाल्यावस्थामध्ये. अध्यापनातील दृक श्राव्य साधनांचा मुख्य उद्देश काय आहे? अध्ययन सुलभ व परिणामकारक करणे. शिक्षणाचे केंद्रबिंदू कोण आहे? विद्यार्थी. सतत सर्वकष मूल्यमापनामध्ये कोणत्या 2 प्रकारचे मूल्यमापन केले जाते? घटनात्मक आणि संकलनात्मक. घटनात्मक मूल्यमापन कधी केले जाते? अध्यापन प्रक्रियेदरम्यान. आणि संकलनात्मक मूल्यमापन कधी केले जाते? अध्यापनाच्या शेवटी. थँक्यू फॉर वॉचिंग.